अखेर 20 वर्षांनंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले. मात्र हे एकाच दिवसात घडलं नाही, तर त्याच्या पेरणीची सुरुवात 19 एप्रिलला झाली होती. महेश मांजरेकरांनी राज ठाकरेंची मुलाखत घेतली आणि मुलाखतीत त्यांनी उद्धव ठाकरेंना घातलेली साद महत्वाची ठरली. माझ्यासाठी महाराष्ट्र खूप महत्वाचा आहे. मराठी माणूस जास्तीत सगळ्यात खूप माझ्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. अत्यंत माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे तो. त्यांच्यासमोर कुठचीही भांडण आणि वाद मला असं वाटतं अत्यंत दुय्यम तिय्यम दर्जाचा आणि अत्यंत फालतू गोष्टी आहेत विषय. राज ठाकरेंच्या या सादेला महाराष्ट्रापुढे आमच्यातील वाद क्षुल्लक आहे असं म्हणत उद्धव ठाकरेंनीही प्रतिसाद दिला. माझं तर मत असं आहे की मराठीसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी अगदी किरकोळ भांडणं, तुम्ही बाहेर गेल्यानंतर बातम्या वाचल्यानंतर कळेल मी किरकोळ भांडणाचा संदर्भ काय आहे. किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे आणि मी सुद्धा सर्व मराठी माणसांना या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करतोय. बाकी आमच्यातली भांडणं मी आज सांगतो की काय भांडणं माझ्याकडनं नव्हतीच, कोणाशी मिटून टाकली. चला, पण पहिले हे ठरवा महाराष्ट्राचं हित, आणि मग त्यावेळेला सगळ्या मराठी माणसांनी ठरवायचं की भाजप सोबत जायचं का शिवसेनेसोबत, म्हणजे माझ्या बरोबर एसनशी नाही. आता ठाकरेंची युती होणारच अशी जाहीर चर्चा सुरू झाली असतानाच दोन्ही बंधू परदेश दौऱ्यावर गेले. तर राज ठाकरेंच्या परदेश दौऱ्यानंतर पुढाकार कोण घेणार यावरनं युतीची चर्चा बारगळली होती. मात्र याच काळात ठाकरे गट युतीबाबत आशावादी असल्याचं संजय राऊतांनी वारंवार स्पष्ट केलं होतं. ठाकरे गट युतीसाठी सकारात्मक असल्याचं समोर आल्यानंतर महायुतीच्या नेत्यांनी राज ठाकरेंसोबत भेटीगाठींचा सिलसिला सुरू केला. मराठी भाषेचं कारण देत उदय सामंत राज ठाकरेंच्या भेटीला पोहोचले. एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या घरी स्नेहभोजनासाठी हजर राहिले. उदय सामंत पुन्हा राज ठाकरेंच्या भेटीला गेले. देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंची वांद्र्यातील ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये गुफ्तगू झाली. महायुतीतील नेत्यांच्या भेटीनंतर ठाकरे बंधूंच्या युतीला ब्रेक लागल्याची चर्चा होती. मात्र उद्धव ठाकरेंनी युतीबाबत स्पष्ट संकेत दिले होते. जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल. संदेश कशाला मी बातमीच देईन ना तुम्हाला. राज ठाकरेंनी 2005 मध्ये शिवसेना सोडल्यानंतर बाळासाहेब ठाकरेंनीही दोन्ही भावांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र ठाकरे बंधू एकत्र आलेच नाहीत. मात्र एका हिंदी सक्तीच्या निर्णयाने दोन्ही भावांना एकत्र आणण्याची कबुली राज ठाकरेंनी दिली. आज जवळपास 20 वर्षानंतर मी आणि उद्धव आम्ही एका व्यासपीठावरती आज येतो आहोत. जे माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, जे अनेकांना जमलं नाही, आम्हाला दोघांना एकत्र आणायचं, ते देवेंद्र फडणवीसला जमलं. आता दोन्ही भाऊ हिंदी सक्तीविरोधात एकत्र आले. त्यांचं मनोमिलनही झालेलं आहे. एवढंच नाही तर आगामी काळातही एकत्र राहण्याचं जाहीर केलेलं आहे. आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले, त्यामुळे ठाकरेंनी एकीचं बळ कायम ठेवल्यास त्यांची युती होऊ नये म्हणून प्रयत्न करणाऱ्या महायुतीचं टेन्शन वाढणार हे मात्र निश्चित. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.